गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तुर्कीतील इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळानं कठोर भूमिका घेतली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत, पण त्यांना अजूनही यश आलेलं नाहीये। या चर्चेदरम्यान झेलेन्स्की यांनी रशियावर नवे निर्बंध लादले। तेल व्यापार, टँकरचा मर्यादित वापर अशा मागण्या त्यांनी केल्या। युद्धकैद्यांच्या सुटकेबाबत दोन्ही देश सध्या सहमत झालेत, पण युद्धबंदीबाबत मात्र अजूनही काहीच ठोस निर्णय झालेला नाहीये। दोन्ही देशांमध्ये अजूनही परस्पर हल्ले मात्र सुरूच आहेत। युक्रेनची सुरक्षा यंत्रणा एसबीयूनं क्रिमियन ब्रिजवर जोरदार स्फोट घडवून आणलाय। हे गुप्त पाणबुडी ऑपरेशन राबवलं गेलं, ज्यात पुलाच्या बेसवर 1100 किलोग्रॅम TNT स्फोटकं लावली गेली। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। हा ब्रिज रशियासाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो, त्यामुळे हा हल्ला लक्ष्यवेधी ठरलाय। यापूर्वीही युक्रेननं रशियाच्या एअरबेसवर भयंकर हल्ला केला होता, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती वाढत चालली आहे। युक्रेनने ड्रोनचा मोठ्या युक्तीनं वापर केला आणि रशियाची 41 अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमानं नष्ट केली। कंटेनरमध्ये ड्रोन भरून ते कंटेनर ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये तब्बल 4000हून अधिक किलोमीटर दूरपर्यंत हवाई तळांवर नेले आणि रिमोटच्या सहाय्यानं 117 ड्रोननं मारा करण्यात आला। युक्रेननं वापरलेली ही रणनीती अतिशय गुप्त आणि धोकादायक ठरली। युक्रेननं या मोहिमेला स्पायडर वेब असं नाव दिलंय आणि या कारवाईचं युक्रेननं तब्बल 1.5 वर्ष आधीच नियोजन केलं होतं। ही इतिहासातील सर्वात लांब पल्ल्याची आणि यशस्वी कारवाई असल्याचं म्हणत झेलेन्स्की यांनी या मोहिमेचं कौतुक केलं। पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा मृत्यू झालाय। पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैश ए मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झालाय। या गूढ मृत्यूमुळे गुप्तचर वर्तुळांपासून ते दहशतवादी नेटवर्कपर्यंत खळबळ माजली आहे। अब्दुल अजीज इसार हा पंजाब प्रांतातील भाकर जिल्ह्यातील कल्लूरकोट परिसरात असलेल्या अशरफवाला इथला रहिवासी होता। तो जैशच्या उच्च नेतृत्वात सहभागी होता। भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा तो सूत्रधार होता। राजस्थानच्या जैसलमेरमधून पाकच्या आणखी एका हिराला अटक करण्यात आली आहे। शकूर खान असं या गुप्तहेराचं नाव आहे। खान हा राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे। शकूर खान सरकारी कर्मचारी असल्याची देखील माहिती समोर आली आहे। सध्या शकूर खानला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संशयास्पद हालचाली दिसल्यानं सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर नजर ठेवून होत्या। शकूर हा पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दानिश आणि सोहेल कमर याच्या संपर्कात होता असं तपासादरम्यान समोर आलंय। इतकंच नाही तर त्याने अनेकदा पाकिस्तानी दूतावासाच्या चक्राही मारल्या होत्या। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसुफ हिची हत्या करण्यात आली आहे। तिच्याच घरात गोळ्या झाडून तिला मारलं गेलं। 17 वर्षीय सना चित्रालची रहिवासी होती। सनाचे टिकटॉकवर 7.25 लाख आणि इंस्टाग्रामवर सुमारे 5 लाख फॉलोअर्स आहेत। सनाच्या वाढदिवशी एक माणूस तिचा नातेवाईक आहे असं सांगून तिच्या घरात घुसला। तो आधी सनाशी काही वेळ बोलला आणि मग घरात गेल्यावर तिच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सनावर गोळ्या झाडून हा हल्लाखोर पळून गेलाय आणि हा हल्ला त्यानं का केला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। भारतात दहशतवादाला अजिबात थारा दिला जाणार नाही हे भारतानं ठामपणे मलेशियाला सांगितलंय। ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताचं मत मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मलेशियाला गेलं होतं। संयुक्त जनता दलाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मलेशियातील मंत्री आणि राजकीय प्रतिनिधींना भेटलं। भारताचा दहशतवादाविरुद्धचा कडक आणि स्पष्ट दृष्टिकोन त्यांनी यावेळी सांगितला। पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही तसं उदाहरण देत त्यांनी दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना इशारा दिलाय। पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आरोपी सैफुल्ला खालिद याचा बचाव केलाय। भारतानं कोणताही ठोस पुरावा नसताना सैफुल्लाला दोषी ठरवलं असं खान म्हणाले। तसंच मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारवरच दहशतवादी हल्ल्यांचे आरोप केले। विशेष म्हणजे 28 मेला पाकमध्ये अणुचाचणी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मलिक दहशतवादी सैफुल्ला, हाफिज सईदचा मुलगा तल्हा आणि लष्कराच्या नेत्यांसह एका स्टेजवर होता। याच कार्यक्रमात भारत विरोधी भाषण आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। पाकिस्तानच्या कराचीतील मलिर तुरुंगातून अनेक कैदी चक्क पळून गेले। भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर खबरदारी म्हणून कैद्यांना बाहेर काढण्यात आलं, पण याचाच फायदा घेत तब्बल 100हून जास्त कैद्यांनी मुख्य गेटमधून धूम टोकली। कोणतीही भिंत फोडलेली नाही, सगळी गडबड गेटवरच झाली अशी माहिती तुरुंग प्रशासनानं दिली। तर सध्या 50 कैद्यांना पुन्हा पकडलं गेलं असून उर्वरित काही जण अजूनही फरार आहेत।
सिंधचे गृहमंत्री झिया उल हसन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. तसंच उर्वरित कैद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं कर्मचाऱ्यांच्या कपातीवरील भूमिका कायम ठेवली आहे. मात्र ट्रम्प सरकारने घेतलेल्या 2 प्रमुख निर्णयांना न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पहिला खटला कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपातीशी संबंधित आहे. ट्रम्प प्रशासनानं सरकारी काम कमी करण्याचा आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र कॅलिफोर्नियाच्या न्यायाधीश सुझॅन इल्स्टन यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. इतक्या मोठ्या कपातीसाठी काँग्रेसची मान्यता आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. टेस्ला भारतात गाड्या बनवणार नाही असा एक मोठा निर्णय एलॉन मस्क यांनी घेतलाय. टेस्ला भारतात शोरूम सुरू करेल पण उत्पादन करणार नाही अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनीही दिली आहे. भारतात इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करण्यास सध्या टेस्ला इच्छुक नाहीये. मार्चमध्ये जागतिक ईव्ही कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारतानं मोठी योजना आणली होती, पण टेस्ला अजूनही गुंतवणुकीस उत्सुक नाहीये. हे सरकारनं उघडपणे मान्य केलंय. तर टेस्ला भारतात 2 शोरूम सुरू करणार असल्याची देखील माहिती कुमारस्वामी यांनी दिली आहे. सहारा वाळवंटातून आलेल्या एका मोठ्या धुळीच्या ढगानं कॅरिबियन बेटांना व्यापून टाकलंय. हा ढग जमैकापासून बार्बाडोसपर्यंत 3200 किलोमीटर आणि तुर्स आणि केकोस बेटांपासून त्रिनिदाद आणि टोबॅगोपर्यंत 1200 किलोमीटरपर्यंत पसरला होता. धुळीमुळे कॅरिबियनमध्ये अनेकांना श्वसनाचे त्रास झाले, तसंच डोळ्यांचीही जळजळ झाली. ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना घरात राहण्याचा किंवा मास्क लावण्याचा देखील सल्ला डॉक्टरांनी दिलाय. या धुळीच्या ढगाची घनता खूपच जास्त होती. सहारा वाळवंटातून अशा ढगांचा प्रवास दरवर्षी जून ते जुलै या महिन्यात होत असतो. बल्गेरिया युरोपियन युनियनच्या युरो क्षेत्रात सामील होण्याच्या तयारीत आहे, पण बल्गेरियात युरो चलनाविरोधात मोठा विरोध आहे. लोकांना महागाई, गरिबी आणि अनिश्चिततेची भीती वाटते. सोशल मीडियावर युरो विरोधात खोटी माहिती पसरवली जाते आणि त्यामुळे पॉप्युलिस्ट आणि युरो विरोधी पक्षांचा पाठिंबा वाढतोय. शनिवारी हजारो लोकांनी सोफियात निदर्शनं करत जनमत घेण्याची मागणी केली. काही लोक युरोला विरोध करत असले तरी काहींना वाटतंय चलन बदललं तरी EU सदस्यत्वाचे फायदे मिळतील. सध्या 50% लोकांनी युरोला विरोध दर्शवलाय, तर 43% लोक युरोच्या समर्थनार्थ आहेत. अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध गार्हन बालरोग रुग्णालयातील डॉक्टर्स, रेसिडेंट्स आणि इतर कर्मचारी रस्त्यावर उतरले. पगारवाढ मिळावी अशी त्यांची मागणी आहे. सरकारनं जुलैपासून रेसिडेंट डॉक्टरांचा पगार वाढवण्याचं जाहीर केलं, पण ही वाढ अधिकृत नाही आणि 90% कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. आरोग्यमंत्र्यांवरही रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा आरोप करत फेडरल प्रॉसिक्युटरनं तपास सुरू केलाय. कमी पगारामुळे जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी नोकरी देखील सोडली आहे. उत्तर कोरियातील नागरिकांच्या मोबाईलवरही सरकारचं नियंत्रण आहे. दर 5 मिनिटांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घेण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. उत्तर कोरियामधील हुकुमशहा किम जोंग उन यांच्या करामती अनेकदा जगासमोर येत असतात. तसंच आता नागरिकांचे स्मार्टफोनही सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचं समोर आलंय. यामुळे नागरिकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती मिळत नसून स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापरही करता येत नाहीये. या फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला जातो, ज्याद्वारे फक्त स्थानिक इंटरनेटच फोनला कनेक्ट होत आहे. दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान झालंय. पहिल्या 3 तासातच तब्बल 40 लाखांहून अधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक डाव्या विचारसरणीच्या DPK आणि उजव्या विचारसरणीच्या PPP यांच्यात चुरशीची मानली जाते. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. ही निवडणूक अशा वेळी झाली आहे जेव्हा 6 महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती युन सुक योल यांनी मार्शल लॉ लागू करून देशात मोठं राजकीय आणि आर्थिक संकट निर्माण केलं होतं. त्यातच अमेरिका, उत्तर कोरिया आणि चीन सोबतच्या तणावाच्या वातावरणामुळे निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. चीनमधल्या चोंगकिंग इथल्या मेक्सिन वाईन टाउनमध्ये असलेलं ब्लेड हॉटेल या नावाची अनोखी इमारत नुकतीच प्रसिद्धीस झोतात आली आहे. या 3 मजली हॉटेलची उंची 11 मीटर असून त्याचा सर्वात अरुंद भाग केवळ 56 सेंटीमीटरचा आहे. हॉटेलचा बाहेरचा भाग आरशांनी झाकलाय, ज्यामुळे लाईट रिफ्लेक्ट होतो. त्याच्या रेझर ब्लेडसारख्या आकारामुळे त्याला ब्लेड हॉटेल असं नाव पडलंय. या हॉटेलमध्ये 3 खोल्या आहेत. लिव्हिंग रूम, एअर कंडिशनर आणि स्वच्छतागृह अशा वेगवेगळ्या सुविधा देखील त्यात आहेत. हे हॉटेल सध्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण बनलंय. अमेरिकेच्या टेनेसी राज्यातल्या ख्रिश्चियाना या गावात विकेंडच्या दरम्यान एक पाळीव झेब्रा रस्त्यावर धावताना दिसलाय. विशेष म्हणजे तो अजूनही मोकाटच आहे.
एका व्यक्तीने या झेब्राचा धावतानाचा व्हिडिओ शूट केलाय, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. एवढंच नाही तर एका घराच्या सीसीटीव्हीतही या झेब्राचं मुक्त संचार कैद झालाय. हा झेब्रा नक्की कुठून पळाला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण तोही सुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे कोणाला इजाही झाली नाहीये. स्थानिक प्रशासन सध्या झेब्राच्या शोधात आहे. न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकल्युर यांनी संसदेत एक धक्कादायक पाऊल उचललं. त्यांनी स्वतःचा AI जनरेटेड नग्न फोटो दाखवला. डीप फेक तंत्रज्ञान किती धोकादायक आहे हे खासदारांना आणि समाजाला समजावून सांगणं हाच यामागचा त्यांचा उद्देश होता. त्यांनी हा फोटो त्यांच्या घरी अगदी काही मिनिटात तयार केलाय. सध्या विशेषतः तरुण मुला-मुलींना या तंत्रज्ञानाचा फटका बसतोय. त्यामुळे डीप फेक विरोधात कठोर कायदा व्हावा अशी मागणी त्यांनी संसदेत केली. लॉरा यांनी डीप फेक डिजिटल हार्म अँड एक्सप्लॉयटेशन बिलाचं देखील समर्थन केलंय. मॉन्टेनेग्रोत पॅरासेलिंग करताना 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. पॅरासेलिंग करताना तरुणी घाबरली आणि 160 फूट उंचीवरून समुद्रात पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॉन्टेनेग्रोमध्ये बुडवा इथे ही तरुणी फिरायला आली होती. मात्र पॅरासेलिंग करताना ती घाबरली आणि भीतीपोटी तिने सेफ्टी हार्नेस सोडला. यामुळे काही सेकंदात ती थेट एड्रियाटिक समुद्रात कोसळली. पॅरासेलिंग एजन्सीच्या प्रमोशनसाठी ती गेली होती. याच दरम्यान व्हिडिओ शूट करत असताना ती कोसळतानाचं दृश्य व्हिडिओत चित्रित झालंय. पॅरिसमधून एका प्रसिद्ध वॅक्स म्युझियम मधला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मेणाचा पुतळा चोरीला गेलाय. या घटनेमागे पर्यावरण संघटना ग्रीन पीसचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं जात आहे. मॅक्रॉन यांचा हा मेणाचा पुतळा 2018 मध्ये ग्रीविन्स संग्रहालयात स्थापित करण्यात आला होता. फ्रान्सच्या या ऐतिहासिक संग्रहालयात मॅक्रॉन यांचा पुतळा एक राजकीय आकर्षण ठरला. मीडिया रिपोर्टनुसार 2 महिला आणि एका पुरुषानं पर्यटकांच्या रूपात संग्रहालयात प्रवेश केला आणि संधी मिळताच आपत्कालीन मार्गानं पुतळा बाहेर घेऊन गेल्याचं बोललं जात आहे. नेपाळच्या रस्त्यावर राजेशाहीची बहाली आणि हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी आवाज तीव्र केला जातोय. यातच आता सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या सरकारनं हे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. काठमांडूच्या रिंग रोड क्षेत्रात मज्जाव करण्यास 2 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 5 दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता वेगानं पसरत आहे. रस्त्यावर गर्दी उसळली आहे. लोकांनी मेणबत्त्या देखील पेटवल्या. राजा वीरेंद्र यांच्या कुटुंबातील हत्या झालेल्या सदस्यांना लोकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे एक मोठा वर्ग वर्तमान व्यवस्थेविरोधात असल्याचं स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. यमुना नदीमध्ये बुडाल्यानं एकाच कुटुंबातील 4 मुलींचा मृत्यू झालाय, तर 2 मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी SN मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नगला गावाजवळ घडली आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी या मुली यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. अंघोळ करण्यापूर्वी या मुलींनी मोबाईलमधून रील सुद्धा तयार केलं. नदीत उतरल्यावर मुली पाण्यात थोड्या पुढे उतरल्या, मात्र पाऊल पुढे टाकताच त्यांचा पाय खड्ड्यात पडल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झालाय. पाकिस्ताननं 48 तासांचा प्लॅन तयार केला होता, मात्र भारतीय सैन्यानं 8 तासातच धूळ चारली आहे, असं भारतीय सैन्याचा गौरव करताना संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी म्हटलंय. युद्ध म्हणजे फक्त हल्ला नाही, तर युद्ध राजकारणाचा एक भाग असतो, असंही त्यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्ध आणि राजकारण एकाच वेळी सुरू होतं. त्याचवेळी आमच्याकडे एक चांगली काउंटर ड्रोन प्रणाली असल्याचा फायदा मिळाला, अशी माहिती त्यांनी दिली. तर पुणे विद्यापीठात भविष्यातील युद्ध या विषयावर ते बोलत होते. शर्मिष्ठा पानोलीला जामीन देण्यास हायकोर्टानं नकार दिला. एका वादग्रस्त व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर शर्मिष्ठा पानोलीनं जामिनासाठी कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली होती. देशातील एका वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत हायकोर्टानं जामीन देण्यास नकार दिलाय. शर्मिष्ठा पानोलीनं इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद असा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याबद्दल तिला अटक करण्यात आली आहे. मिझोराम राज्यात गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून 552 भूस्खलन आणि 152 घरांचं देखील नुकसान झालंय. पावसामुळे भूस्खलन आणि पूर यासारख्या आपत्तींनी चंफाई, सरचेप आणि एझॉल या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलाय. या संकटामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्यात, तर दक्षिण जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सिक्कीममध्ये देखील धुवाधार पाऊस कोसळतो. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालंय. पूरसदृश स्थितीचा सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांनी आढावा घेतलाय.
ओमप्रकाश माथुर यांनी सिंगतम इथल्या इंद्रेनी पुलाची वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली आहे। या भेटीत राज्यपालांनी सिंगतम नगर पंचायतीचे सदस्य, संबंधित विभागांचे अधिकारी आणि सामान्य नागरिकांशी संवाद देखील साधलाय। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। रोहतांग खिंडीत झालेल्या ताज्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे। निसर्गाच्या या अप्रतिम देणगीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक रोहतांगला पोहोचले। चहूबाजूला पसरलेल्या शुभ्र बर्फाच्या चादरीत हरवून जाऊन पर्यटकांनी बर्फाचे गोळे खेळण्याचा आणि सुंदर छायाचित्र काढण्याचा मनसोक्त आनंद घेतलाय। अनेक पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा अनुभव स्वर्गीय असल्याचं म्हटलंय। हा अनुभव अविस्मरणीय राहील असं देखील त्यांनी सांगितलं। यामुळे स्थानिकांनीही व्यवसायात मोठी वाढ झाल्याचं समाधान मिळाल्याचं व्यक्त केलंय। कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील मंगोळी इथे कॅनरा बँकेवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दरोडा पडलाय। कॅनरा बँकेतून एकूण 60 किलो सोन्याची चोरी करण्यात आली आहे। या चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत 51 कोटींपेक्षा जास्त आहे। कर्जासाठी बँकेत जमा केलेल्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही बंद केलं होतं, तसंच बँकेतला व्हिडिओ रेकॉर्डरही चोरलाय। बनावट चावी तयार करून या बँकेत चोरी शिरले होते आणि त्यांनी चोरी केली। वैद्यकीय प्रतिनिधींना रुग्णालयात प्रवेश न करण्याचे आदेश दिले गेलेत। आरोग्य सेवा महासंचालनालयानं केंद्रीय रुग्णालयांना हे निर्देश दिलेत। रुग्णालयांमधल्या कामाचं योग्य संचालन आणि रुग्णांच्या हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय दिलेत। वैद्यकीय प्रतिनिधींच्या वारंवार भेटीमुळे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सेवेवर परिणाम होतो। त्यामुळे कोणताही अडथळा न येता रुग्णांना सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे।